लकीला आणलं होतं फिरवायला लोटांगणच घालायलाय. सोयपरीची गाडी बघितली की हातातली रस्सी सोडून पळालाय. बघ तुझ्या कपड्यात सगळं पालन पाचवं लागले. अगं बाय हे कशी झाली मिरवणूक गणपती बाप्पाची का? काय होतं जेवण? जेवण काय होतं शाळेत? अरे 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 पुरी भाजी नव्हती का? छान होत. सोड 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 त्याला फिरवायचं बाबू. 2,000च्या पुढे काय विद्यार्थी खर्च परवडत नाही का शाळेला? हा लकी थांब. नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बऱ्याच ताईंची कमेंट होते ना, माहेरच्या महालक्ष्मी दाखव. तर अक्काच्या घरी तर महालक्ष्मी नाहीये, दीदीच्या घरी होती, पण तिची सासू वारली होती ना, फक्त अशी ती उभ्या केलेली, त्यामुळे ती नकोच म्हणाले व्हिडिओ घ्यायला. काही हरकत नाही, तिची इच्छा पण नाही ना, तर घरात असं घडल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या ननंदबाईच्या घरी पण महालक्ष्मी नाहीयेत, पण गणपती बाप्पा आहेत. आणि अक्काचं कसं झालंय माहितीये का, तर ती विसर्जन केलीये, मला तिला सांगायचं लक्षातच नाही. तिला आज विचारले होते, काही हरकत नाही. तर हे आहेत बघा माहेरच्या महालक्ष्म्या, ज्या खाली बसलेल्या आहेत 2 मुखवट्याच्या. किती सुंदर असं घुंगट ठेवले वहिनीनं. तर हे आहेत माझ्या आईच्या, आणि 2 पिलवंडे आहेत ते माझ्या आईचे, आणि 2 जे उभे पिलवंडे आहेत ते वहिनीचे आहेत. तर आमच्या इकडे पण ना, वहिनीने जेव्हा लग्न करून आले होते ना, तर त्यांच्या आईने पहिल्या वर्षी त्यांनी दिलेले हे मुखवटे आहे. आणि सजावट बघा, वा एक नंबर. तर कलश वगैरे किती छान वहिनीनं तयारी करून ठेवले बघा. गजरे बिजरे लावलेले, भरपूर अशी तोरणं लावलेले, लाइटिंग लावलेले, छान अशी देवपूजा. तर आमच्या लहानपणी आम्ही सगळ्या बहिणी करू लागायचं आईला, ते दिवस आठवले मला. आणि हे बघा पिलोंड्यांना सुद्धा ना त्यांनी गजरा लावले, महालक्ष्मींना गजरा लावले. खूप असं छान आरास केलेली आहे. मला तर खूप असं आवडले बरं का. तर हे बघा एकदम मस्त. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या माहेरच्या महालक्ष्मी, हे मात्र मला नक्की सांगा बरं का. तर प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते, तशी सोलापूरची थोडी पद्धत वेगळी आहे. जसं की बघा आलेगावातल्याच माझ्या माहेरच्या मध्ये खूप फरक आहे म्हटल्यानंतर आता प्रत्येक ताईच्या माझ्यामध्ये तर फरक असणार. तर इथे सुद्धा आपलं हे उतरंडी आहे बरं का पितळच्या. तर मला जे उतरंडी दिलेली होती ना आईनं, आपल्या पण महालक्ष्मी समोर ठेवलेलं, तर ते मला आईनंच घेऊन दिलेले उतरंडी आहे बरं का. छान वाटतात बरं का. त्याच्यामध्ये सगळं धान्य भरून ठेवायचं. मी पण सगळी धान्य भरून ठेवलेली उतरंडीमध्ये, आणि ते चांगलंच असतं. मग आई मला म्हणते कायमचं देवाऱ्यावरती ठेव. तर आणखीन तर मी देवाऱ्यावरती ठेवलंच नाही, पहिल्यांदाच मी महालक्ष्मी समोर ठेवले. तर कोणाकोणाच्या देवाऱ्यावरती उतरंडी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज दशमी, आमचे मामा गेलते पंढरपूरला. काय काय आणलं बा आजोबांनी परत? पंढरपूर विठोबा झालं का दर्शन नीट? एकदम फर्स्ट क्लास. फक्त इथं गाडी मिळाली नाही. हा सांगोल्यात का? सांगोल्यात येताना आता गाडी नव्हती, 2 वाजता आलो सांगोल्यात. होय. परीला आजोबांनी काय आणलंय? पंढरीचा प्रसाद, पेढा. हा देशपांडे पेढे हे फेमस आहेत मामा. हे पेढे आहेत ना फेमस आहेत. काय खाल्लं का नाही? चेहरा बारीक झालाय मामाचा. जेवलं नाही, काय नाही, मी वाट बघायला. कवापासून तुमची बहिणाबाई वाट बघायला, तर आमचा दादा आला नाही, दादा आला नाही. सांगोल्यात मी 2 वाजता आलो. मग 2 वाजल्यापासून एसटी नाही. होय, काय तर सांगताय की. उभा केली, भरली कच्च, हा आणि कंडक्टर बघ सगळ्यांना पेढे दे. किती वाजले आता? पंढरीचे पेढे आणि फुटाणे. मग काय तर किती उशीर झाले. चला आता सगळ्यांसाठी चहा ठेवतो. मनू ए मनू, आणि मग पेढा आहे ना खूप असं चवीच आहे. लकीला द्यायला गेले सोनू. मामा जेवायला वाढू का? चला जेवणाला बघा सकाळचं आपलं छान ठरलं, कारलं, ताक, दोडक्याची आमटी, भात, चपाती. पोरी बघा किती कालवा करते ती मामा. आणि इथं आमची आई ना, तर पाहुण्यांसाठी आयतं पावडर लावून द्यायला लागले ते आई. काय राख नाही ना, पावडर तेवढं लावा. आणि हे बघा थोडं माझ्या माहेरी, थोडं माझ्या नंदेला, थोडं जाऊबाईला, थोडं आम्हाला. तर जास्ती मी घरी ठेवून घेणार नाही, कारण ह्याच्यामध्ये होतात लगेच किडे. तर सगळ्यांसाठी असं वेगवेगळं थोडंसं कॅरी बॅग, पिशवी घेतलेत आई. चहा ठेवले आई? हा हा. तर सगळ्यांसाठी चालू आहे आपलं पॅक करायचं आईचं.
दशमीचं दर्शन झालं, गर्दी नाही काय नाही. सगळ्या देवाचं दर्शन घेत. बारीनं घेतलं काय? बारीनं मग बारीनं जाऊन 1 तास आधी लोक नेली आणि माझ्या पुढे 5-7 होती. नाही गर्दी. ती 1 तास लेट झालं. गर्दी नव्हती का? गर्दी गर्दी नव्हती. मग विठ्ठलाचं डोळा भरून, लक्ष्मीचं डोळा भरून बघा दर्शन. राध्या सत्यभामाचं कुठे? सत्यभामाचं मंदिर तिथं. सत्यभामाचं मंदिर तिथं कुठे आहे? सत्यभामाचं मंदिर रुक्मिणीपाशी तिथंच बारका आहे. ते छोटे आहे. आतमध्ये हाय मोठं मंदिर, मोठंच आहे तिथे. पण हे ना कसं थोडस हे उघडं ठेवून मोठं दाखवायचं. मामा मी दसऱ्यात गेलते बारीनं. दसऱ्यात त्याला हिला लागूनच आहे ती. छोटी छोटी आहे ती. छोट म्हणजे आज गावाला आपण जात नाही, बाहेरच पडतो पाया. दर्शन झालं ते. ती 1 तास 11लाच बाहेर आला असतो. मामाचं जेवण झालं, लागलंच म्हटलं चहा पिऊन आराम करा. 60 रुपये द्या. म्हटलं थोडस. गाडी तर आहे का पक्की? हाय म्हणलं मिळणार म्हणून. मामा ना खूप थकून आलेत, तर मामा झोपलेत. आता संध्याकाळचे वाजलेत 5. तर खूप उशिरानं मी तुमच्याशी बोलते, कारण की 2-4 दिवस खूप अशी दगदग झाली आणि भरपूर अशी सकाळी कपडे होते. जसे की बघा, सईपरी गावात लेझिम खेळायला जातात ते वेगळे कपडे, परत महालक्ष्मी बघायला जाताना ते वेगळे कपडे घालायचे, परत सकाळी बदललेले शाळेला जाताना तर सगळे कपडे मी जमा करून ठेवलेले. जसे की बघा, जे रेग्युलर आहेत तेच धुवायची, आणि जी नवीन कपडे होते ती मी धुतलीच नव्हती. म्हटलं आज सगळंच काढावं. कपडे अशी भरपूर होते आणि बरंच असं आवरायचं होतं. महालक्ष्मीचं काय जास्तीचं पेट्या वगैरे काय आणखीन मी वरती ठेवलं नाही, पण आवरायचं म्हटलं ना 2 दिवस जातं बरं का. सगळं क्लिअर जर करायचं म्हटलं तर थकून गेलं मी भरपूर असं. तर म्हटलं चला आता असं तुमच्याशी बोलावं. आणि गावात ना दररोज स्पर्धा असतात आपल्या गणपती बाप्पापाशी, तर दररोज परी जाते. मला वाटतं कालचाच गॅप पडला नाही, काल का परवा पावसामुळं. तर बारीक पाऊस येत होता ना, बारीक पाऊस येत होता ना, त्यामुळं गेलेच नाही. तर लगातार 2 बक्षीस घेऊन आले. कशाचं बक्षीस घेऊन आले सांगा? म्हणजे 2 दिवस ना तसं पण ना असं गेम घेतलेच नव्हते 2 दिवस. पाऊस बारीक होतं ग. काका म्हणले नको. होय, कशा जिंकून आली सांग मला? ही संगीत खुर्चीत आणि ही लिंबू चमच्यात. आणि दीदी कशा जिंकलेली का? स्लो सायकलिंग मध्ये आणि लिंबू चमचा. म्हणजे पण पहिला नंबर आला. परीचा दोन्हीत पण पहिला नंबर आला. हेच महत्वाचं का नाही तुझ्यासाठी? तुझं गणपती बाप्पा पण आणखी ग किती सुंदर केले तू गणपती बाप्पा. आणि थोडंसं विकनेसपणा पण वाटत होता, त्यामुळे दुपारी थोडासा अगदी आराम केला आणि थोडंसं आत्ता बरं वाटतंय. आणि लकीला थोडंसं फिरून आणले की बरं वाटते बरं का. आणि लकीकडे आमचे 2-3 दिवस दुर्लक्ष झालं, त्याचं खाण्यापिण्याकडे थोडंसं टाइम टेबल चुकलं. लकी पण आमचा थोडा खराब झालाय, त्याला आईनं आत्ता थोडंसं फिरून आणलं. आणि मामाचं बोललं तर मामाचं वय 75चं पुढं आहे बरं का, आणि त्यांना ST आहे फुकट, त्यामुळे मामा पंढरपूर हे वगैरे जातात. आणि त्यांची म्हणजे इम्युनिटी चांगले बरं का, एनर्जी पण खूप चांगली आहे मामांची आईंची. दोघं बहीण भाऊ एकदम असं घट्ट आहेत. तर आईंचा खोकला सोडला तर बाकीचं असं म्हणजे आईंचं म्हणजे तब्येत अशी खूप छान आहे. तर हे बघा पण आपल्या गणपती बाप्पा किती सुंदर काढले. सर काय म्हणले ग? सरांनी दाखवलं की सर म्हणले की बहीणकडे जमा कर, मग स्पर्धेत तुझा नंबर येतो. स्पर्धेत. आणि आता आपल्या बागेत ना दोडका लागायला चालू झालाय. सकाळी छान मस्त मळ्यातलं का, तर छान ना मस्त सकाळी भरून दोडक्याची भाजी केली. आणि म्हणजे जर आपल्या घरी गौरी नसत्या आणि जर आपल्याला दोरं सापडलं असतं तर आपल्या घरी गौरी आल्या असत्या. तसं म्हणून ना ह्याची काळजी घ्यावी लागते. जेव्हा आपल्या गौरी असतात आणि जेव्हा आपण ते दोरं, काही लोक काय करतात नदीला सोडतात, काही लोक वरच्यावर पुरतात. तसं नाही करायचं. एखाद्या वेळेस समजा ज्यांना आता शेत नाही, पण असं आमच्यासारखं थोडंसं भरपूर जागा असलं, जर गार्डन असेल, चांगलं एक हातभर बघा चांगला असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये ती दोरं पुरून घ्यायची. लकीला सोड, आपण सगळ्या बाहेर म्हटले की सोड म्हणते लकी, इतकं माणसाळलंय लकी. आणि आम्ही काय करतो नेहमी बघा,
मळ्यात जातो, जिथं आपलं नांगर पेरणी करायचं जी जागा आहे ना, त्या जागेत वगैरे पुरायचं नाही. जेव्हा आपण ट्रॅक्टर वगैरे येतं ना, मग ते पेरताना वगैरे वर येतं. समजा ज्याच्या घरी महालक्ष्मी नाहीत आणि त्याला ते दोरं जर सापडले तर आपल्या महालक्ष्मी त्यांना जातात आणि त्यांच्या घरी गौरी बसवलं जातं. आणि ज्याच्या त्याच्या म्हणजे नशिबाचा भाग आहे ते, पण आपली गौरी आपली लक्ष्मी कुठं पुरायचं काय पुरायचं ते आपणच हे करायचं बरं का. मग सहसा ना आम्ही मळ्यात एका झाडाखाली कुठल्या तरी किंवा आपल्या बागेत भरपूर असं जिथं आम्ही खोदत नाही, काहीच करत नाही, कुठलं झाड लावत नाही, अशा ठिकाणी आम्ही पुरतो. आणि दरवर्षी ती पुरावंच लागतं बरं का. तर आम्ही तर असं करतो बरं का, म्हणजे गौराईच्या दोरं घेतलेल्याचं. तर तुम्ही कसं त्या दोऱ्याचं विसर्जन करता हे पण मला नक्की सांगा. भरपूर असं फुलं येतात गार्डनमध्ये. हे बघा दोडक्याचे काय असं पिचकल्यासारखे झालेत दोडके आणि काही आलेत. आता सुरुवात झाली आणि चवीला पण खूप छान असं आपले हे दोडके आहेत बरं का. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला गणपती बाप्पा कुठे निघाले? गावाला निघाले. चला मामा सावकाश बसा गाडीवर. तर गौरी विसर्जनानंतर आम्ही चैन पडे ना आम्हाला. ए सावकाश बर का तिथं ह्याच्यापाशी वड्याजवळ काय परे. आज गणपती बाप्पाला येऊन 7 दिवस झाले. बरेच जण आजच्या दिवशी सुद्धा विसर्जन करतात आपल्या गणपती बाप्पाला. तर सईपरीचं तोंड बघा, अगदी निराश झालेत मुलं. दोघांना इतका उत्साह जितकं आणता नव्हता तितकं आज नाहीये. मुलं निराश झालेत की इतक्या लवकर बाप्पांना बाबा का नेतायत. तर काही अडचणी असतात बरं का, तर समजून घ्या. त्यामुळं म्हटलं बाप्पांना निरोप दिलेलं चांगलंच आहे. आणि परीच्या जी कॅरी बॅग आहे त्याची काय मी पूजा केलेली फुल हराळी आणि आगरडा आहे ना, ते सुद्धा नदीत विसर्जन करायचं आहे. तर फोटोशूट चाललंय सईबाईचं आणि मामाच्या हस्ते आणि सईच्या हस्तेच विसर्जन करायचं आहे बरं का. तर ह्या वर्षी भरपूर असं स्रोत आहे, नदीला पाणी आहे, त्यामुळे सगळ्यांना खूप सोयीस्कर झालेले विसर्जन करायला. नाहीतर विहिरीत करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात बरं का विहिरीत विसर्जन केल्यानंतर. खरंच तुम्ही म्हणताय तसं इको फ्रेंडली गणपती बाप्पा घ्यायला पाहिजे. बरोबर ह्या वर्षी काही शक्य झालं नाही. पुढच्या वर्षी शक्य झालं तर मी तसा एक अट्टहास करणार आहे ह्यांना, तुम्ही तसाच गणपती बाप्पा घ्या. बघा बाप्पांना विसर्जन दिलं तर परी एकटक बघते बाप्पाला. तुम्ही म्हणताल आता हे गणपती बाप्पा कुठले, आता तर विसर्जन केलेलं आहे. तर हे माझ्या नणंदबाईच्या घरातील गणपती बाप्पा आहेत. तर त्यांच्या घरी महालक्ष्मी नाहीये, बाप्पा येतात. आणि बाप्पांचं आरस बघा किती सुंदर केलेलं आहे. तर हे आरस माझ्या बच्चीनं सानूनं केलेलं आहे बरं का. तर सानूनं आज मी फोन करून व्हिडिओ क्लिप घ्यायला सांगितलेली. थोडंसं व्हिडिओ क्लिप हलतोय, समजून घ्या. आणि माझी जी भाची आहे रांगोळीमध्ये एक्सपर्ट आहे, त्यांच्या रांगोळी स्केचेस पेंटिंग जर बघितलं ना तर मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, खूप छान. तर सानूकडनंच ना एक प्रेरणा घेऊन सईपरी रांगोळी काढायला, स्केच काढायला, पेंटिंग काढायला शिकलेले आहेत बरं का. चांगली गोष्ट आहे. मोठे जसे वागतात ना छोटे तसंच करतात. आणि आवड आहे सईपरीला. तर खरं तर त्या सईपरीच्या पाठीमागचं जर श्रेय असेल तर आमच्या सानिकाला जातं बरं का. कारण की जेव्हा जेव्हा बघा आमच्या जतला जातो सानिकाचे केचेस सईपरी बघतात म्हणजे बघतातच. त्यामुळे सानूची आमची रांगोळी खूप छान येते. आणि बाप्पांचं डेकोरेशन जर बोललं तर किती छान, किती वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. घरचे हारच वापरले गेलेले आहेत, सेपरेट फुलं असं नाहीये. तर हे माझ्या भाचीचं डोकं आहे बरं का. तर कारण की माझी भाची सुट्टीला आलेली आहे ना गणपतीच्या वेळेस, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटलं आजचं डेकोरेशन महालक्ष्मी गणपतीचं नक्की